झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महापालिकेच्या नूतन महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी आज 13 फेब्रुवारी रोजी पदभार घेतला. मंत्री गिरीश महाजन यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी महापुरुषांचा जय जयकार करताना आवर्जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार केल्याचं आढळून आलं. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नूतन नगरसेवक उपस्थित होते. धुळेकर जनतेने भाजपावर विश्वास दाखवून पुन्हा एकहाती सत्ता सोपवली आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. तसेच उबाटा नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टिप्पणी केली. खरं आता मला वाटतं एका ठिकाणी म्हणजे मी म्हटलं होतं की एका ठिकाणी तरी महापालिका एखादी तरी 29 पैकी निवडून आणून दाखवावी. मी माझ्या कट्टावरही बोललो होतो, आपल्याकडे सगळ्यांकडे बाईट दिलं होतं. मी चॅलेंज केलं होतं की उबाठाने एक जागा फक्त महापौरपदाची एवढी बडबड करण्यापेक्षा राऊतांनी एक जागा निवडून आणून दाखवावी. एकाही ठिकाणी ते निवडून आलेले नाहीत, एकाही ठिकाणी ते महापौर झालेले नाहीत. आता मला वाटतं की आता ते आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत सध्या, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण अतिशय वाईट अवस्था उबाटाची या ठिकाणी राज्यामध्ये झालेली आहे. जे सगळे बोलबच्चन, सगळं नुसती बडबड, ते सगळे भाषणामध्ये वाटेल तसं बोलणं, आमच्या नेत्यांवर वाटेल ती टोकाची टीका करणं, पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या एकाही ठिकाणी महापौर या ठिकाणी त्यांचा होऊ शकलेला नाही. आता तरी मला वाटतं त्यांनी जरा हे सगळे बोलबच्चना घेवडापणा हा जो सोडावा आणि उद्धवजींनी राऊतांना थोडं जर समज दिली तर मला वाटतं थोडाफार तरी झेडपीमध्ये, पण मला नाही वाटत एखाद्या ठिकाणी तिथे पण येतील, तिथे पण येणार नाहीत, पण काही सदस्य तरी निवडून येतील. आकडे काढण्यात आपण पटाईत आहोत, त्यामुळे आगामी निवडणुकीत धुळे जिल्हा परिषदेचे देखील आकडे काढून देईन असे मंत्री गिरीश महाजन मिश्किलपणे म्हणाल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.